नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, लर्न विथ प्रियाली भोडे बनकर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. तो स्टुडंट, इयत्ता 8वीमधून इयत्ता 9वीकडे जाण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सेतू म्हणजे ब्रेस कोर्स. यात आपल्याला दिवसनिहाय वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला एका स्वतंत्र वहीत सोडवायच्या आहे. सो टुडे वी विल डिस्कस वन मोर ॲक्टिव्हिटी ऑफ इंग्लिश क्लास 9. चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या ॲक्टिव्हिटीला. आपली आजची ॲक्टिव्हिटी आहे ॲक्टिव्हिटी क्रमांक 25. ओके, तर या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण शिकणार आहोत प्रिपेरिंग अ क्वेश्चनरीज. तर ॲक्टिव्हिटीला सुरुवात करण्यापूर्वी आपण नेहमी जसं जाणून घेतो की त्या ॲक्टिव्हिटीचा अर्थ काय किंवा त्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला करायचं काय. तर सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया की क्वेश्चनरीज म्हणजे काय. ठीक आहे, तर तुम्ही वेगवेगळे जे आहे इंटरव्ह्यू वगैरे बघितले असतील आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आता हे प्रश्न का विचारले जातात, तर ज्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू किंवा ज्या व्यक्तीकडून आपल्याला माहिती घ्यायची आहे ती माहिती मिळवण्यासाठी वेगवेगळे प्रश्न असतात किंवा प्रश्नांची एक यादी असते, त्याला आपण काय म्हणतो, क्वेश्चनरीज. ठीक आहे, बघा इथे अ क्वेश्चनरीज इज अ रिटन लिस्ट ऑफ क्वेश्चन विच आर आन्सर बाय अ लॉट ऑफ पीपल इन ऑर्डर टू प्रोव्हाइड द इन्फॉर्मेशन फॉर द रिपोर्ट ऑर अ सर्वे. म्हणजे एखादी रिपोर्ट किंवा एखादी सर्वे बनवताना समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला एक माहिती मिळवण्यासाठी जी आपण प्रश्नांची यादी तयार करतो, अ रिटन लिस्ट ऑफ क्वेश्चन्स, त्याला आपण काय म्हणतो, क्वेश्चनरी. ठीक आहे, तर आता आपण पाहूया की या ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काय बघायचं आहे. नेहमीप्रमाणे लर्निंग आउटकम्स इथे काय दिलेलं आहे की बघा, टू टेक अ सर्वे ॲज अ पार्ट ऑफ प्रोजेक्ट. म्हणजे जर आपल्याला क्वेश्चनरीज बनवता आले तर मग आपण एखादी सर्वे वगैरे जो आहे एखादी प्रोजेक्टच्या अंतर्गत दिला तर तो आपण करू शकू. पुढे बघा काय दिलं आहे, इन्स्ट्रक्शन फॉर द स्टुडंट अँड टीचर जे आहे ते थोडक्यात आपण बघून घेऊया. तर इन्स्ट्रक्शन फॉर टीचर इथे दिलेलं आहे की नेचर ऑफ ॲक्टिव्हिटी काय आहे ती विद्यार्थ्यांना समजून सांगायची आहे. प्रश्न जे आहे ते रीड करायचे आणि स्ट्रक्चर ऑफ क्वेश्चन कसे आहे ते विद्यार्थ्यांना एक्सप्लेन करायचे आहे. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट इथे दिलं आहे बघा की स्टुडंट लिसन द व्हॅरियस क्वेश्चन. म्हणजे तुम्हाला वेगवेगळे प्रश्न ऐकायचे आहे. त्यानंतर काय करायचं आहे, इंटरव्ह्यू क्वेश्चन फॉर इंटरव्ह्यू फ्रॉम द गिवन लिस्ट. म्हणजे मग तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी क्वेश्चन तयार करायचे आहे. अँड नेक्स्ट काय दिलेलं आहे की अंडरस्टँड द स्ट्रक्चर ऑफ क्वेश्चन. म्हणजे प्रश्न जे आहे त्याचा स्ट्रक्चर जे आहे, कशाप्रकारे ते प्रश्न बनवले जाते ते तुम्हाला काय करायचं आहे की समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट जे आहे आपल्या लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये इथे दिलेलं आहे बघा, टीचर एक्सप्लेन द क्रोनॉलॉजी ऑफ क्वेश्चन. क्रोनॉलॉजी ऑफ क्वेश्चन म्हणजे तुम्ही बघितलं असेल की कुठलाही एक सिक्वेन्स असतो, पण ज्या क्रमाने घडतो, घटना घडण्याचा जो क्रम असतो त्याला म्हटलं जातं क्रोनॉलॉजी, आणि त्याप्रमाणेच आपले क्वेश्चनसुद्धा असायला पाहिजे. नेक्स्ट जे आहे सिक्वेन्स ऑफ द क्वेश्चन. ठीक आहे, थोडक्यात आपण हे दोन्ही गोष्टी सारख्याच आहे. तर आपण जे क्वेश्चन फ्रेम करतो किंवा क्वेश्चनरीज फ्रेम करतो त्याच्यामध्ये सिक्वेन्स ह्या अतिशय महत्त्वाचा असतो. ठीक आहे, नेक्स्ट बघा, अबाव क्वेश्चन टू अंडरस्टँड द स्ट्रक्चर. आता तुम्हाला काय करायचं आहे की मी परत हे एकदा वाचते बघा. टीचर आज स्टुडंट टू फ्रेम अ क्वेश्चन फ्रॉम द गिवन रँडम वर्ड्स विथ द हेल्प ऑफ अबाव क्वेश्चन टू अंडरस्टँड द स्ट्रक्चर. म्हणजे तुम्हाला क्वेश्चनरीज तयार करण्यासाठी पहिले प्रश्न तयार करता येणं काय आहे, गरजेचं आहे. तर ही इन्फॉर्मेशन आपल्याला इथे लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेली आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपण पुढे बघूया काय आहे इथे लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये कुठल्याही आपल्याला सॉल्व केलेलं, जसं आपल्या आधीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये लर्निंग ॲक्टिव्हिटी आणि डेमो अंतर्गत आपल्याला काय दिलेलं असतं, सोडवलेला प्रश्न दिलेला असतो, तसा कुठलाही प्रश्न इथे दिलेला नाही. तर सॉल्व ॲक्टिव्हिटीमध्ये काय म्हटलेलं आहे आपण ते बघूया आणि मग आपण उत्तर पण बघूया. सॉल्व डेमोमध्ये सांगितलं आहे की टीचर एक्सप्लेन द सेम क्वेश्चन फॉर द इंटरव्ह्यू. ठीक आहे, आता क्वेश्चनरीज कशी असतात ते काय केलेलं आहे, इंट्रोड्यूस केलेलं आहे. आणि इथे दिलेलं आहे की अबाउट द फ्रेंड ऑर टीचर. तर आपल्याला इथे असं सांगितलेलं आहे की जे तुमचे टीचर आहे त्यांनी काय करायचं आहे की फ्रेंडबद्दल किंवा टीचरला, आता यांची इंटरव्ह्यू घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर एक क्वेश्चनरीज तयार करायची आहे. आता इथे आपल्याला तुम्हाला कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलेलं नाही, तर मी इथे तुम्हाला अबाउट फ्रेंड जे आहे, म्हणजे आपण एखाद्या मित्राचा जर इंटरव्ह्यू घ्यायचा असेल तर आपण कुठल्या प्रकारची क्वेश्चनरीज वापरू शकतो ते आपण इथे आता बघूया. आपण जर आपल्या मित्राचा इंटरव्ह्यू घेत असू तर आपण अशा प्रकारचे काय करू, प्रश्न विचारू. तर बघा, आता फर्स्ट प्रश्न इथे आहे की आर यू हॅपी अबाउट वेअर यू आर इन युअर करिअर. म्हणजे तुझ्या करिअरमध्ये तू जिथे आहे तिथे तू आनंदी आहेस का. सेकंड बघा, विच ऑफ युअर फॅमिली मेंबर आर यू क्लोजेस्ट टू. म्हणजे तुमच्या फॅमिली मेंबरपैकी सगळ्यात क्लोज असलेलं असं कोण आहे.
नेक्स्ट आहे हाऊ डीड यू पिक्चर युअर लाईफ ॲट दिस एज वेन यू वर यंग. म्हणजे जेव्हा तू आता तरुण आहेस तर तू तुझं जे आयुष्य आहे त्याबद्दल किंवा आपण म्हणू शकतो थोडक्यात की तू आयुष्याचं चित्र कसं रंगवतो आहेस. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 4. वॉट इज द फर्स्ट थिंग यू डू वेन यू वेकअप इन द मॉर्निंग. म्हणजे अर्ली मॉर्निंग जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा तू सगळ्यात पहिली कुठली गोष्ट करतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा इथे दिलेलं आहे क्वेश्चन नंबर 5. डू यू ट्राय टू स्पेंड टाईम ॲट नाईट विदाऊट युअर फोन. ठीक आहे, आता ही सगळ्यात कठीण अशी गोष्ट आहे की विदाऊट फोन. आता मोबाईलला आपण इतकं यूज टू झालं तर हा एक प्रश्न आहे की विदाऊट फोन टू यू राहू शकतो का किंवा काही वेळ घालवू शकतो का. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा वेन इज द लास्ट टाईम यू रोट अ लेटर टू समवन. म्हणजे शेवटची अशी कुठली वेळ आहे की जेव्हा तू कोणाला तरी पत्र लिहिलं होतं. अँड द लास्ट क्वेश्चन व्हॉट वॉज युअर फेवरेट हॉबी ॲज अ किड. म्हणजे लहानपणी तुझं सगळ्यात आवडती अशी कुठली गोष्ट होती. ठीक आहे, तर इथे आपल्याला जे सॉल्व ॲक्टिव्हिटीमध्ये प्रश्न दिला होता की तुमच्या मित्राचा इंटरव्ह्यू घेताना तुम्ही कशा प्रकारची क्वेश्चनरीज तयार कराल तो इथे पूर्ण झाला आहे. आता आपण वळूया पुढील ॲक्टिव्हिटीकडे. आपली नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी. आता त्यामध्ये आपल्याला काय दिलं आहे बघा. टीचर हेल्प टू यूज द क्वेश्चनरीज टू इंटरव्ह्यू अनदर पर्सन. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय करायचं आहे इथे सांगितलं आहे की एखाद्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू आपण घेत आहोत तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे क्वेश्चनरीज तयार करायचं आहे. ठीक आहे, तर याचं देखील आपण उत्तर पाहून घेऊया. बरेचदा बघा जर आपण एखादी जॉबसाठी अप्लाय करत असेल आणि तिथे इंटरव्ह्यूला गेलो असेल तर आपल्याला इंटरव्ह्यू जे पॅनल असतं ते आपल्याला काही प्रश्न विचारतात. तर सुरुवात होतं की फर्स्ट जो प्रश्न असतो तो अतिशय कॉमन असतो, दॅट इज टेल मी अबाउट युअर सेल्फ. म्हणजे तुमच्याबद्दल सांगा. नेक्स्ट जो आहे वाय डू यू वॉन्ट टू वर्क फॉर दिस कंपनी. म्हणजे तुम्हाला या कंपनीमध्ये किंवा एखादी इन्स्टिट्यूशन आहे तर या इन्स्टिट्यूशनमध्ये काम करण्याची इच्छा का आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा व्हॉट इज युअर बिगेस्ट स्ट्रेंथ ऑर विकनेस. ठीक आहे, आता इथे स्ट्रेंथ अँड विकनेस म्हणजे काय की तुमचं सगळ्यात चांगली गोष्ट जमेची बाजू काय आहे आणि विकनेस काय आहे म्हणजे तुमचा मायनस पॉईंट काय आहे. तर असा हा एक थर्ड जो क्वेश्चन आहे तो पण कॉमन एक प्रश्न विचारला जातो. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 4. वेअर डू यू सी युअर सेल्फ इन 5 years. म्हणजे 5 वर्षात तुम्हाला स्वतःला कुठे पाहायला आवडेल. ठीक आहे, आता लास्ट जो प्रश्न आहे तो बघा काय दिलेला आहे की व्हॉट आर युअर सॅलरी एक्सपेक्टेशन. आता हे जॉबशी रिलेटेड आहे तर इथे सॅलरीसुद्धा महत्त्वाचा विषय आहे आणि तो देखील इथे प्रश्न विचारला जातो व्हॉट आर युअर सॅलरी एक्सपेक्टेशन. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्याला जे ॲक्टिव्हिटीमध्ये प्रश्न विचारला होता तो आपण बघितला. आता वळूया पुढील ॲक्टिव्हिटीकडे. प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटीनंतर इथे जे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी किंवा पॅरलल ॲक्टिव्हिटी दिली आहे त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की आपल्याला काय करायचं आहे की स्टुडंट आज स्टुडंट टू यूज इंटरव्ह्यू ऑफ ऑडिओ व्हिडिओ क्लिप ऑन द इंटरनेट टू लिसन अँड राईट क्वेश्चन्स फ्रॉम द फॉर द इंटरव्ह्यू. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर इथे इलेक्ट्रॉनिक मीडियाचा पण आपण वापर करू शकतो. तुम्ही जे आहे हे ऑडिओ क्लिप जे आहे ते ऐकू शकता. ठीक आहे, नेक्स्ट जो आपला प्रश्न आता इथे बघा तुम्हाला मी ऑलरेडी सॉल्व डेमो ॲक्टिव्हिटीसाठी तुम्हाला काही जे आहे क्वेश्चनरीज एक दिले आहे अबाउट फ्रेंड. ठीक आहे, अबाउट फ्रेंड. नेक्स्ट प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटीमध्ये आपण इंटरव्ह्यू अनदर पर्सन म्हणजे जॉब इंटरव्ह्यूचा एक एक्झाम्पल घेतला आहे. तर आता आपण या दोन सफिशियंट आली ना. आता आपण जी आहे नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आता इथे तुम्हाला ऑडिओ क्लिप ऐकायला सांगितले आहे तर आपण उत्तर बघूया. नेक्स्ट जी ॲक्टिव्हिटी आहे किंवा आपण म्हणू शकतो की आपली लास्ट ॲक्टिव्हिटी जी आहे इव्हॅल्युशन ती यामध्ये जे आपल्याला सांगितले आहे ती आपण ॲक्टिव्हिटी बघूया. टेक द इंटरव्ह्यू ऑफ युअर नेबर विथ द हेल्प ऑफ क्वेश्चनरीज. आता आपल्या शेजारी आहे त्यांचा आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर क्वेश्चनरी प्रिपेअर करायचे. ठीक आहे, तर आपण बघूया. आता लास्ट जे आहे यानंतर माय टेकअवे नेहमीप्रमाणेच तुम्ही या ॲक्टिव्हिटीमध्ये काय शिकला आहात त्याबद्दल आहे. तर आता आपण सुरुवात करूया की आपलं हे जे इव्हॅल्युएशन आहे त्यात आपल्याला सांगितलेलं नेबर्सचं जे क्वेश्चनरीज आहे ती आपण आता पाहूया. तर बघा आता आपण जर आपल्या म्हणजे नेबरचा म्हणजे शेजाऱ्यांचा इंटरव्ह्यू घेतो तर हा प्रश्न आपण विचारू शकतो हाऊ लाँग हॅव यू रिसाईड हिअर. म्हणजे तुम्ही किती दिवसापासून इथे राहत आहात. नेक्स्ट बघा हाऊ मेनी पीपल आर देअर इन द हाऊस होल्ड. म्हणजे तुमच्या घरातले जे मेंबर किती आहेत किंवा तुमच्या घरात राहणारे लोक किती. नेक्स्ट क्वेश्चन आपला असू शकतो व्हॉट इज युअर रोल ऑर रिलेशनशिप टू द अदर मेंबर. म्हणजे तुमचं घरातील इतर व्यक्तीशी नातं काय किंवा रिलेशनशिप काय किंवा तुमचा रोल काय हा प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट व्हॉट इज युअर सोर्स ऑफ इन्कम. म्हणजे तुमचं जे इन्कम आहे तुमच्या घरात येणारा जे पैसा आहे त्याचं माध्यम काय आहे. ठीक आहे, अँड आपला जो नेक्स्ट प्रश्न आहे तो
आपण असा विचारू शकतो बघा, अप्रॉक्सिमेटली हाऊ मेनी जनरेशन्स ऑफ युअर फॅमिली हॅव लिव्ह इन USA. ठीक आहे, तर आता इथे USA ऐवजी तुम्ही ज्या पर्टिक्युलर गावात राहत आहात तिथलं नाव लिहू शकता. जसं एक उदाहरण देते, अप्रॉक्सिमेटली हाऊ मेनी जनरेशन ऑफ युअर फॅमिली हॅव लिव्ह इन खर्डा. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, आपल्या जे नेबर आहे त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठीची क्वेश्चनरी आपण इथे तयार करू शकतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे मी तुम्हाला सॉल्व ॲक्टिव्हिटी, देन प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी अँड इव्हॅल्युएशन ॲक्टिव्हिटी असे 3 उत्तरे तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे. तुम्ही अंडर द टायटल सॉल्व ॲक्टिव्हिटी जी लिहिली आहे ती करू शकता. प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी, आता पॅरलल ॲक्टिव्हिटीला जे आहे ते तुम्हाला प्रश्न मी तिथे सांगितलेलं नाही, तुम्हाला ऑडिओ क्लिप ऐकायला सांगितली आहे, पण जे आपण सॉल्व ॲक्टिव्हिटीमध्ये घेतला तो प्रश्न देखील तुम्ही काय करू शकता, तर प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी किंवा पॅरलल ॲक्टिव्हिटीमध्ये लिहू शकता. तर अशा प्रकारे 3 मी तुम्हाला इथे उदाहरणं दिलेलं आहे, तर ते तुम्हाला काय करायचे आहे, या ॲक्टिव्हिटी अंतर्गत तुमच्या वहीत लिहायचे आहे. तर इथे आपली ॲक्टिव्हिटी जी आहे 25 ही पूर्ण होते आहे. लवकरच भेटूया आपल्या पुढील ॲक्टिव्हिटीसोबत. या प्रश्नासंबंधी जर तुमच्या काही क्वेरीज असतील, काही प्रश्न असतील, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करा. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा उपयोग इतरही विद्यार्थ्यांना घेता येईल. आणि माझे जे अपकमिंग व्हिडिओज आहे, नेक्स्ट व्हिडिओज आहे, त्याचे टाइमली नोटिफिकेशन मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.